काय त्रास होतो हरीश तुम्हाला? मला सर्दीचा त्रास होतो आणि घशामध्ये दुखतं कधी कधी. शिंका कधी येतात साधारणतः? शिंका आठवड्यातून 1-2 दिवस म्हणजे चालूच राहतात. वारंवार डोकंदुखी, जडपणा वगैरे वाटतो का काही? हो वाटतो. कधी नाकाला लागलं, पडले वगैरे होते काय? हा, एक वेळा ग्राउंडला फुटबॉल खेळताना पडलो. आपल्याला दिसतंय साधारण नाकाचा हात तुमचं एका बाजूला थोडंसं तिरकं आहे. कदाचित ह्या गोष्टी ॲलर्जी होण्यासाठी आणि नाक बंद वगैरे सारखं वारंवार जाणवत असेल तर त्यामुळे होऊ शकतो. तुम्ही गाडी चालवतात का? हो, गाडी चालवताना जेव्हा एसीचाही वापर जास्त होतो ना, ते एसीचा एक्सपोजर डायरेक्ट नाकावर येत असेल तर आपल्याला ह्यासारख्या स्परमुळे वारंवार शिंका येणं किंवा नाक बंद होणं, नाकात काहीतरी ब्लॉकेज असल्यासारखं जाणवू शकतं. तर आपण साधारण एसीचं टेम्परेचर 24-25 डिग्रीच्या वरच ठेवायला हवं. त्यापेक्षा खाली टेम्परेचर ठेवलं आणि आपल्या नाकावर जर ब्लास्ट असेल तर कदाचित आपल्याला ह्या गोष्टी त्रास देऊ शकतात. आपल्याकडे गरमीचा खूप जास्त प्रादुर्भाव असतो. गाड्यांमध्ये आपण एसी सर्रास वापरतो आणि एसी वापरणं योग्यच आहे, कारण बाहेरची प्रदूषित हवा वगैरे आपल्याला जास्त झोंबू शकते. पण एसीचं टेम्परेचर घरात किंवा गाडीत किंवा ऑफिसमध्ये जर रेग्युलेटेड असेल आणि साधारणतः 24 ते 25 डिग्रीच्या अराउंड जो कम्फर्टेबल टेम्परेचर आहे जर ठेवलं तर आपल्याला वारंवार ॲलर्जिक सर्दी किंवा नाक बंद होणं, त्यासाठी जर काही नाकाचे डिकंजेस्टंट ड्रॉप वापरायची सवय लागली असेल तर त्याची गरज पडणार नाही. आणि याच्या संदर्भात काही अजून सविस्तर कल्पना हवी असेल तर आपण नक्कीच आमच्या संकेतस्थळावर किंवा हॉस्पिटलला व्हिजिट करा.